नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 5 डिसेंबर 2025 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाला तसेच फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहेत पिवळ्या झेंडूसाठी 30 तर लाल झेंडूसाठी 26 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार पांढऱ्या शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते 75 तर हिरव्या शेवंती पिवळ्या शेवंतीसाठी साधारणतः 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलके माल जे येते 40 ते 50 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबचे दर जे आहेत साधारणतः 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 130 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः 10 ते 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 4 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर कलर गुलाबचे दर जे आहेत चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 250 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। पिंगडीचे तसेच ब्ल्यूडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। गोल्डन डेजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन डेजीचे दर जे 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। फेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। जरबराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबराचे दर जे आहेत 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कांद्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहेत साधारणतः 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर गोळेमध्ये जर कांदा असतील गोळे साईज मध्ये तर आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या आणि मिडियम क्वालिटीमध्ये जर माल असतील तर साधारणतः 8 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्याची विक्री होताना देखील पाहायला मिळते। तर हलके माल येते बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात। त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 17 रुपयापर्यंत कलर असलेल्या मालाला बाजारभाव पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात। तर लहान साईज मध्ये 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या माल जे 140 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। कापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कापडासाठी दर जे आहेत 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पाहायला मिळतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला मिळतो। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। पांढऱ्या काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतात। तर हिरव्या काकडीसाठी साधारणतः 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। तर हिरवी चायना काकडीच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। तर चांगले माल जे 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे
50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्याचे दर पारवतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर झाले 60 ते 65 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील राजमासाठी दर पारवतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 65 रुपयापर्यंत उच्च दर वांग्यांसाठी पारवतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पारवतात. पुनर्गावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनर्गावसाठी साधारणतः 90 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील दर पारवते. पिठाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पारवतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारवते. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीची शेंगाचे दर जाते 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पारवतात. डबल वीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डबल वी साठी साधारणतः दर जाते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पारवतात. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर 20 ते 22 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पारवतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 12 रुपयापासून देखील दर पारवतात. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. या ठिकाणी आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे ते 40 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील आल्याचे दर पारवतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी 8 रुपयापर्यंत उच्च दर पारवते. तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः 4 ते 6 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पारवतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे ते 15 रुपयापर्यंत आपल्याला दर पारवतात. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात. हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची दर जे ते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात. ऍपल सुंदरी बोरांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 35 रुपयापासून देखील आपल्याला ऍपल सुंदरी बोरांचे दर पाहायला होतात. तर चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आज पाहायला होते. त्याचबरोबर चांगले माल जे ते 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील चमेली बोरांचे दर पाहायला होतात. तर आज मार्केटमध्ये चमेली बोरांची आवक वाढलेली पाहायला होते. उमरान बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील दर पारवतात. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये अंजीरसाठी दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला होती. चांगले माल येते 170 रुपयापर्यंत दर पारवतो. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील आपल्याला अंजीरसाठी दर पारवते. आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ होताना पारवते. चिक्कूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः 80 ते 90 रुपयापर्यंत चांगले मालासाठी दर पारवते. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील दर पारवतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारवते. टरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात. मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील मोसंबीसाठी दर पारवतात. पिंक तायवान तसेच व्हिएनआर पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पेरूचे दर पारवतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 250 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 120 रुपयापासून देखील दर पारवते. लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे येते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पारवतात.